मी घराच्या अंगणात बसून भाजी चिरत होते तेव्हा मी पाहिलं की माझी तरुण मुलगी खोलीतून बाहेर आली आणि ती विचित्र पद्धतीने लंगडत चालत होती. मी तिला विचारलं, अगं मुली, काय झालंय तुला? अशा रीतीने का चालतेस? ती म्हणाली, असं नाही चालायचं तर कसं चालू? तुला काय माहिती माझी काय अवस्था आहे? ही काय अवस्था? दिवसभर खोलीत बसून पुस्तकं चाळते, अभ्यासाच्या नावाखाली वेळ घालवते. मी तिला घरकामालाही लावत नाही आणि आता अचानक तिची चालच बदलली. तिनं माझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही, फक्त निघून गेली. पण तिच्या चालीतच नाही, तिच्या वागण्यात सुद्धा काहीतरी वेगळं होतं. काहीतरी बदललेलं जाणवत होतं. तिचं वागणं बघून वाटायचं जसं तिला संपूर्ण जगानं त्रास दिलाय. सगळ्यात जास्त दुःख हिला एकटीलाच झालंय, असं काहीतरी. मी अजूनही या विचारातच होते. तेवढ्यात माझा नवरा खोलीतून बाहेर आला. मी त्याला विचारलं, तुम्ही रात्री मुलींच्या खोलीत झोपलात का? तो म्हणाला, हो, त्यांना शिकवत होतो म्हणून तिथेच झोपलो. मी म्हणाले, अगं बाई, शिकवत होतात म्हणून थेट खोलीत झोपायला गेलात? मला वाटलं होतं तुम्ही सकाळी उठून कामाला गेलात. तो म्हणाला, नाही, अजून जातोय. पण तो माझा नवरा होता. त्याचं वागणं मला कळत होतं. तो काहीतरी विचित्र पद्धतीने वागत होता, जसं त्यानं रात्री मज्जेत वेळ घालवला असावा. तसा काहीतरी भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. माझ्या मुली सध्या काहीतरी वेगळ्या वाटत होत्या. एक दिवस माझी एक मुलगी माझ्या जवळ आली आणि म्हणाली, आई, तुला काय सांगू, या घरात काय काय चाललंय? मी विचारलं, काय म्हणतेस? ती म्हणाली, बाबा रात्री आमच्या खोलीत झोपायला येतो. तुला माहिती आहे तो आमच्याशी काय काय करतो? मी थक्क झाले. विचारलं, काय करतो? तेव्हा तिने जे सांगितले ते ऐकून मी डोकं धरून बसले. ती म्हणाली, बाबा दररोज रात्री आमच्यावर. माझ्या नवऱ्याचं नाव राजन होतं. तो वयाने माझ्यापेक्षा लहान होता. सगळी लोक म्हणायचे, तुला एवढा तरुण नवरा कुठून मिळाला? तर मी म्हणायचे, माझं नशीब चांगलं आहे. आणि तुम्हाला काय जडतंय? राजन म्हणायचा, त्याला स्वतःपेक्षा मोठ्या वयाच्या बायकांमध्येच रस आहे, म्हणूनच त्याने माझ्याशी लग्न केलं. माझं त्याच्याबरोबरचं आयुष्य छान चाललं होतं. घर होतं, कुटुंब होतं, चांगला नवरा होता. अजून काय हवं होतं? त्याची कमाईही छान होती. तो घरात पैसे आणायचा. माझ्याकडेही थोडेफार पैसे होते, जे मी साठवले होते. मी लोकांचे कपडे शिवायचे, त्यामुळे माझ्या हातातही थोडेफार पैसे राहायचे. मी माझ्या मुलींचं शिक्षण चालू ठेवलं होतं. माझ्या 2 मुली होत्या. त्यांच्या वयात 1-1 वर्षाचा फरक होता. पण आता त्या दोघीही तरुण झाल्यामुळे फारसा फरक कळत नव्हता. माझं आणि राजनचं नातं खूप चांगलं होतं. आमचं कुटुंब सगळ्या शेजाऱ्यांमध्ये प्रसिद्ध होतं. लोक म्हणायचे, रीनाचं नशीब किती उजळलंय. आणि खरंच रीनासारखं नशीब सगळ्यांना कुठे मिळतं? माझं नाव रीना होतं. मीही तरुण आणि सुंदर होते. तशी 2 तरुण मुलींची आई वाटत नव्हते. माझ्या मुलीही माझ्यावर गेल्या होत्या. फारच सुंदर होत्या. त्यांच्याकडे पाहून मला खूप आनंद वाटायचा. म्हणूनच मी ठरवलं होतं की त्यांनी आयुष्यात काहीतरी मोठं बनावं, मोठ्या अधिकारी बनाव्यात. म्हणून मी त्यांचं शिक्षण पूर्ण लक्ष देऊन चालवलं होतं. राजन खूप शिकलेला होता. तोच माझ्या मुलींची ट्युशनही घ्यायचा. पण हल्ली या घरात ज्या गोष्टी घडू लागल्या होत्या त्या काहीशा विचित्र होत्या. एका रात्री अचानक राजन उठला आणि म्हणाला, मी निघतो. मी विचारलं, कुठे? तो म्हणाला, मुलींना शिकवायला. मी म्हटलं, अशा वेळी? तो म्हणाला, अगं, तुला माहीत आहे त्यांचे टेस्ट सुरू आहेत. आता अभ्यासात दिवस रात्र काय? रात्रीचं बसून शिकवावं लागतं, तेव्हाच चांगले मार्क्स येतात. तुला नाही माहिती किती स्पर्धा वाढली आहे आजकाल? मी म्हणाले, बरं, पण लवकर परत ये हा. तो हसून म्हणाला, का ग, माझ्याशिवाय मन लागत नाही का तुझं? मी म्हणाले, तुझ्याशिवाय काही लागत नाही. तूच माझा संसार आहेस, माझं सगळं आहेस. तेव्हा हवाही खूप छान होती आणि मी म्हणाले, आज बघ ना, किती छान हवा आहे. आज तू जातोयस शिकवायला. तो म्हणाला, त्यांचं शिक्षण महत्वाचं आहे. माझी काळजी करू नकोस. आपल्याकडे तर सगळं आयुष्य आहे. कधी कधी मला खूप आनंदही वाटायचा की त्याला मुलींची किती काळजी आहे. नाहीतर काय, तो आपलं काम करत होता, पैसे कमवत होता.
मला सुखात ठेवत होता. हे सगळं तो करत नसता तरीही काही फरक पडला नसता, पण मला समाधान वाटायचं की त्याला आमची इतकी काळजी आहे. एक दिवस मी बाजारात जात होते तेव्हा मला माझी एक मैत्रीण भेटली. तिने विचारलं, कशी आहेस आणि तुझा नवरा कसा आहे? मी म्हणाले, छान आहे. अगदी छान आयुष्य चाललंय त्याच्याबरोबर. मी खूप सुखी आहे. हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, अच्छा, तुझं आयुष्य छान चाललंय, पण मी तर म्हटलं होतं की तुझं त्याच्याबरोबर कधीच सुखाचं आयुष्य होणार नाही. मी म्हणाले, हो, आठवतंय मला. तू तर माझ्या लग्नाच्या दिवशी मला मंडपातून उठवायला आली होतीस, कारण तू राजनला कोणत्या तरी मुलीबरोबर पाहिलं होतंस ना. पण मी म्हणाले, हे जे माणसं असतात ना, लग्नाच्या आधी 100 ठिकाणी फिरतात, पण सगळ्यात महत्त्वाची ती असते जिच्याशी ते लग्न करतात. राजन देखणाच होता, तरुण होता, त्याच्या मागे हजारो मुली पागल असतील, पण लग्न त्यानं माझ्याशीच केलं होतं. बघ, हे जे पुरुष असतात ना, ते असेच असतात, असेच वागतात. असा एकही पुरुष तुला सापडणार नाही जो फार चांगला असेल आणि ज्याने कधी एखाद्या मुलीकडे नजर उचलूनही पाहिलं नसेल. असा पुरुष शोधायला निघालीस तर तुला कोणीच सापडणार नाही. थोडंफार समजून घ्यावं लागतं. ते काय म्हणतात इंग्रजीत, ॲडजस्ट करावं लागतं. ती म्हणाली, हो, मला माहिती होतं की तू छान ॲडजस्ट करशील, पण एवढे वर्ष टिकशील असं वाटलं नव्हतं. चल, चांगली गोष्ट आहे. कोणी आपल्या घरात सुखात असेल तर दुसऱ्यांना काय. पण तिनं एक वाक्य टाकलं, तुझा नवरा डोळ्यांचा फारच कमकुवत आहे. त्याच्या डोळ्यात फार मटक आहे. मी हसत म्हणाले, आता तसं काही नाही. आता तर फक्त मीच आहे. पूर्णपणे माझ्या बोटांवर नाचतोय तो. आम्ही दोघी मैत्रिणी खूप हसलो. तीही हसली आणि म्हणाली, अगं, मग तर छानच झालं. तू हे करू शकलीस तर अजून काय हवं. मग ती म्हणाली, चल, मी निघते. घर बदलते, त्यामुळे खूप व्यस्त आहे. मी म्हटलं, जेव्हा नवीन घर होईल तेव्हा मला सांग. मी नक्की येईन तुला भेटायला आणि घरही पाहीन. ती म्हणाली, हो हो, पण नवऱ्याला घेऊन येऊ नकोस. मी म्हणाले, अगं, हे काय बोललीस? नवऱ्याला घेऊन का नाही यायचं? ती म्हणाली, गैरसमज करू नकोस, पण माझी तरुण मुलगी आहे. मी म्हटलं, काय बोललीस तू? ती पुन्हा हसली आणि म्हणाली, मला त्याच्यावर नाही, तुझ्यावर विश्वास आहे. मला माहिती होतं ती मजेत बोलते, म्हणून मी तिचं काही मनावर घेतलं नाही. आता मी हे मान्य करून टाकलं होतं की जर एखाद्या देखण्या माणसामागे मुली पागल असतील तर दोष मुलींचा आहे, माणसाचा नाही. पण हल्ली हे रोजचंच झालं होतं. राजन रोज रात्री मुलींच्या खोलीत शिकवायच्या नावाखाली जाऊन बसायचा. मी त्याची वाट पाहत बसायची. तो म्हणायचा, लवकर येतो. पण मीही दिवसभराच्या कामाने थकलेली असायची, झोपून घेत जायची. सकाळी तो मुलींच्या खोलीतून बाहेर यायचा. मी विचारायचे, रात्री काय करत होतात? तो म्हणायचा, शिकवत शिकवतच झोप लागली. कळलंच नाही केव्हा सकाळ झाली. मी म्हणायचे, अशी कुठली झोप लागते? तो हसून म्हणायचा, तुला माहिती आहे, मी तरुण माणूस आहे, मला अशीच झोप लागते. मी म्हणाले, मग मी काय वाईट आहे का? तो म्हणायचा, नाही ग, तू तर माझ्यापेक्षाही जास्त तरुण आहेस. माझा नवरा बोलण्यात फार गोड होता, म्हणूनच मी त्याच्यापुढे कधी काही बोलू शकले नाही. एकदा मी माझी मुलगी खुशीला लंगडत चालताना पाहिलं. ही काही साधी गोष्ट नव्हती, नक्कीच काहीतरी होतं. मी तिला विचारलं, काय झालंय? ती म्हणाली, काही नाही, मी ठीक आहे आणि नीट चालण्याचा प्रयत्न करू लागली. मी म्हणाले, मी पाहिलं तुला, कशी लंगडत होतीस आणि आता म्हणतेस की ठीक आहेस. काय झालंय? ती म्हणाली, काहीच झालेलं नाही, पण माझ्याकडे नजर न मिळवता तिथून निघून गेली. मला वाटलं काहीतरी ती लपवत आहे. एक दिवस माझ्या दोन्ही मुली माझ्या जवळ येऊन बसल्या. म्हणाल्या, आई, आम्ही कधी तुझ्या त्यागाकडे लक्षच दिलं नाही, पण तू आमच्यासाठी खूप केलं आहेस. तू खूप चांगली आहेस. मी त्यांना जवळ घेतलं आणि विचारलं, काय झालंय आज? आज काय आईचा दिवस आहे का?
तुम्ही दोघी माझ्याजवळ बसल्या आहात. त्या म्हणाल्या, नाही, बस असंच जाणवलं की तू खूप चांगली आई आहेस. तू नेहमी स्वतःपेक्षा आमचाच विचार केलास. मी म्हणाले, यात काय विशेष आहे? आईचं मन असंच असतं. मला आई होण्याचीच आवड होती. पण थोड्या वेळाने मी पाहिलं की त्या रडत होत्या आणि तेवढ्यात राजन तिथे आला. त्याला पाहताच त्यांनी पटापटा डोळे पुसले. मी म्हणाले, बघ रे, तुझ्या मुली आज कशा रडतायत? काय झालंय कुणास ठाऊक. बहुतेक यांनी काही इमोशनल चित्र पाहिलं वाटतं. तो हसून म्हणाला, चित्र तर नसेल पाहिलं, पण वाटतंय यांचा मेंदूच बिघडला आहे. ती गोष्ट त्यानं नीट सांगितली नाही आणि वरून स्वतःच रागही गिळला. मी विचारलं, तू एवढा राग का करत आहेस? तर तो म्हणाला, कारण आज खुशीचा वाढदिवस आहे आणि ही घरात असा तणावपूर्ण वातावरण तयार करून बसली आहे. खरंच आज तिचा वाढदिवस होता आणि ती तर हा दिवस नेहमी खूप आनंदाने साजरा करायची. पण यावेळी ती कसे विसरली आणि मलाही आठवलं नाही. तो म्हणाला, पण मी विसरलो नव्हतो. आणि मग एक केक पुढे करत म्हणाला, चला केक कापूया. तो सगळ्यांची एवढी काळजी घेतो हे पाहून मला खूप बरं वाटायचं. मी मनात म्हटलं, आज आपल्यात छान वेळ जाईल. पण मी वाटच पाहत राहिले आणि तो पुन्हा मुलींच्या खोलीत गेला. मी मनात म्हणाले, हे टेस्ट कधी संपतील? माझा नवरा तर जणू माझ्यापासून दूर झालाय. तो म्हणाला, टेस्ट संपले, पण पुढचा अभ्यास फार कठीण आहे. आता फायनल परीक्षा येणार आहेत, म्हणून थोडासा त्याग करावा लागेल. या सगळ्या गोष्टी मी माझ्या मैत्रिणीला सांगितल्या. तिचं नवीन घर तयार झालं होतं आणि मी ते पाहायला गेले होते. ती म्हणाली, तुला असं वाटत नाही का की तुझा नवरा तुझ्यापेक्षा तुझ्या मुलींवरच जास्त प्रेम करतो? मी म्हणाले, आणि तुला काय वाटतं? हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की पुरुषांना आपल्या मुलांवरच खूप प्रेम असतं. यात काय विशेष आहे? ती म्हणाली, नाही, काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी अजीब. तूही हे पाहतेस, पण डोळे बंद करून बसले आहेस. तुझं घर मुलींनी भरलेलं आहे. तुला सर्व बाजूंनी डोळे उघडे ठेवूनच चालावं लागेल. कदाचित ती मला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण मी ते समजू शकले नाही. मला वाटलं, ती मला सांगत आहे की मुलींवर लक्ष ठेव, पण नंतर जे घडलं ते फार विचित्र होतं. एक दिवस खुशी अचानक आजारी पडली. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, काहीतरी उलटसुलट खाल्लं असावं. पोटात खूप दुखतंय आणि उलट्याही येत आहेत. मी म्हणाले, चल तुला डॉक्टरकडे घेऊन जाते. ती म्हणाली, नाही, मी लिंबू पाणी पिऊन ठीक होईल. डॉक्टरकडे जायचं काही वाटत नाही. मी म्हणाले, रुग्णाला कधी वाटतं डॉक्टरकडे जायचं? पण तब्येत अधिक बिघडली तर काय होईल? राजन तेव्हा तिथे आला आणि मी काळजीत म्हणाले, हिची तब्येत खूप बिघडली आहे, पण डॉक्टरकडे जायला तयार नाही. तो म्हणाला, इतके सुद्धा वाईट नाहीये. अभ्यासाच्या तणावामुळे झालं असेल. थोड्या वेळात ठीक होईल. काळजी करू नकोस. नेहमी तो माझ्या मुलींची खूप काळजी घ्यायचा, पण आज तो असं म्हणाला जणू काही फरक पडत नाही त्याला. तो म्हणाला, जाऊ दे, थोड्या वेळात बरं होईल. तरुण मुलगी आहे, तरुण माणसं लवकर बरी होतात. तू चल, मला जेवायला वाढ, मला खूप भूक लागली आहे. तो नेहमी माझ्या मुलींची एवढी काळजी करायचा, त्यामुळे त्याचं हे उदासीन वागणं मला हादरवून गेलं. खरंच थोड्या वेळाने खुशीला बरं वाटू लागलं. मी तिच्यासाठी चहा घेऊन तिच्या खोलीकडे निघाले. तेव्हा आतून मुलींच्या बोलण्याचे आवाज ऐकून मी दाराजवळ थांबले. एक जण म्हणत होती, देव करो याला कुत्र्यासारखं मरण येईल. याला कधीच शांतता मिळू नये. एकदम वाईट माणूस आहे हा. आपल्या आयुष्यात असा घाणेरडा माणूस कधी मी पाहिला नव्हता. आपल्या आईलाही वेडी करून टाकलंय यानं. हे ऐकून मी हादरून गेले. त्या कोणाबद्दल बोलत होत्या? माझी धाकटी मुलगी म्हणाली, त्याला सोड, आता आपल्या भानावर ये. खुशी, काय होईल जर आईला हे कळलं तर? ती जिवंतपणी मरून जाईल. ती म्हणाली, माझं मन होतं की मी आत्महत्या करावी. हे सगळं ऐकून मी ठरवलं की मी आज जाऊन यांच्याशी थेट विचारपूस करीन की या काय बोलताय.
पण त्याआधीच राजनने मला हाक मारली. मी म्हणाले, आपल्या मुली काहीतरी विचित्र बोलत होत्या, कुणाला तरी शिव्या देत होत्या. मला वाटतं खुशी काहीतरी लपवत आहे आपल्यापासून. मी बोलत होते की राजनने मला एक भेट दिली आणि म्हणाला की तू त्यांना विसर आणि माझ्याकडे बघ. आज त्यांचा मूड खूप चांगला होता. त्याच्या बोलण्यात गुंतून मी बाकी सगळं विसरून गेले. पण सकाळी एक मोठी अडचण झाली. खुशी बेशुद्ध झाली होती आणि शुद्धीवर येत नव्हती. आता तिला डॉक्टरकडे नेणं भाग होतं. पण राजन अजूनही म्हणत होता की डॉक्टरकडे नेण्याची गरज नाही. मी म्हणाले, कसं नाही? माझी मुलगी शुद्धीवर येत नाहीये. मग शेवटी जबरदस्तीने तिला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने काही चाचण्या केल्या आणि नंतर तिला घरी पाठवलं. डॉक्टर म्हणाल्या की तिला खूप अशक्तपणा झाला आहे. बहुतेक तिने जेवण घेतलेलं नाही. टेस्टच्या रिपोर्टसाठी त्या फोनवर कळवतील असं सांगितलं. आणि 2 तासांनी डॉक्टरांचा फोन आला आणि त्यानंतर तर आमचं सगळ्यांचं आयुष्यच बदलून गेलं. डॉक्टरने अशी गोष्ट सांगितली की फोन ठेवून मी सरळ तिच्या खोलीत गेले आणि म्हणाले, या दिवसासाठी तुला शिकवलं होतं का? तुला स्वातंत्र्य दिलं होतं का की तू असं काही करावं? बाकी सगळे मला आश्चर्याने बघत होते. पण तिला समजलं की मी काय बोलत आहे. म्हणूनच तिने आपली मान खाली घातली. कारण डॉक्टरने सांगितलं होतं, तुमची मुलगी गर्भवती आहे आणि तिने गर्भपातासाठी काही गोळी घेतली आहे, ज्यामुळे तिची तब्येत बिघडली आहे. पण बाळ सुरक्षित आहे, काही झालेलं नाही. खुशी रडायला लागली. मी म्हणाले, बोल, हे सगळं कोणामुळे झालंय? कोण आहे तो? ती म्हणाली, सांगते, सगळं सांगते. आणि मला माझ्या खोलीत घेऊन गेली. तिथे तिने एक वेगळीच गोष्ट सांगितली. ती म्हणाली, ही सगळी माझी चूक आहे, माझ्यामुळे झालं आहे. मी म्हणाले, असं कसं होईल? इतर कोणाचा दोष नाही का? सांग, कोण आहे तो मुलगा? त्याच्याशी तुझं लग्न लावतो. ती म्हणाली, तो कधीच लग्न करणार नाही आणि तो या देशातही नाहीये. फक्त ही गोष्ट इथेच थांबव. मी म्हणाले, आता ही गोष्ट इथे थांबणार नाही. पण ती विनवू लागली, सगळी माझी चूक आहे. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. माझं शिक्षण थांबवा, मला घरातच ठेवा, एखाद्या म्हाताऱ्या माणसाची लग्न लावून द्या. मी खरं तर तिच्यावर खूप रागवले होते, खूप अस्वस्थ होते. पण तिचं बोलणं ऐकून मला वाटू लागलं की ती माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहे. ती इतकी रडू लागली की पुन्हा बेशुद्ध झाली. माझा सारा राग विझून गेला आणि आता तिची काळजी मला वाटू लागली. आम्ही तिला पुन्हा डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणाले की तिने जे औषध घेतलं होतं त्याचा परिणाम आता झाला आहे. तिची तब्येत खूपच खराब झाली होती. पण तिच्या पोटात असणारं बाळ आता या जगात राहिलं नव्हतं. माझं मन संभ्रमात होतं. ही गोष्ट चांगली होती की वाईट समजत नव्हतं. मी तिला पुन्हा पुन्हा विचारत होते, कोण आहे तो? कोणाचं पाप आहे हे? पण ती काहीच बोलत नव्हती. तिच्या डोळ्यातून मात्र कळत होतं की यामागे काहीतरी मोठं कारण आहे. खुशी माझी खूप चांगली मुलगी होती. अभ्यासात हुशार, समजूतदार, सुंदर. तिचं अशा गोष्टींकडे लक्ष नव्हतं. ती माझी मोठी मुलगी होती. मग तिने अचानक असं का केलं? माझं मन विचलित झालं होतं. रात्री मी झोपले तेव्हा स्वप्नात पाहिलं की माझा नवरा माझ्या खोलीत आला आणि येताच माझ्यावर हात उचलायला लागला. मला जोरजोरात मारू लागला. मी किंचाळत होते, पण मला कोणी वाचवत नव्हतं. तो म्हणत होता, मी तुला सोडणार नाही. मी हैराण होते. मी काय चूक केली होती? पण तो थांबत नव्हता. त्याने माझी अवस्था वाईट केली आणि मी जोरात किंचाळले आणि माझी झोपच मोडली. पाहते तर राजन बाजूला झोपलेला होता. हे एक वाईट स्वप्न होतं. तोही उठला आणि म्हणाला, काय झालं? मी म्हणाले, वाईट स्वप्न पाहिलं. त्याने विचारले, तुला अजूनही अशा स्वप्नांचा त्रास होतोय? एवढं सगळं झाल्यावर तू अजून का विसरू शकत नाहीस? मी त्याला सांगितलं, जेव्हा मी खूप चिंतेत असते तेव्हा मला अशा भयंकर स्वप्नांचा अनुभव येतो. तू सुद्धा काय विचार करत असशील ना? आपल्या घरात काय हाल चाललेत? खुशीने इतका मोठा पाऊल कसं काय उचलला? त्याने उत्तर दिलं,
मी काहीही विचार करत नाही. आजकाल अशा गोष्टी फारच घडत आहेत. तू फक्त देवाचे आभार मान आणि सगळं विसरून जा. तिची तब्येत आता बरी आहे आणि तो विषयही संपला. नाहीतर आपण कुणाला चेहरा दाखवण्याच्या लायक राहिलो नसतो. मी म्हणाले, आता काय उरलंय चेहरा दाखवायला? जर हे कळालं असतं की हे सगळं कोणी केलंय? तो म्हणाला, कळालं असतं तरी काय झालं असतं? कोणीच आपली चूक मान्य करायला तयार नसतो. पण तू देवाचे आभार मान आणि आपल्या मुलींना नीट सांभाळ. मी म्हणाले, तिला आता पुढे मी शिकवणार नाही, फक्त या परीक्षेला बसवू आणि नंतर सगळं बंद. तो म्हणाला, नाही नाही, यात तिची काहीही चूक नाही. मी विचारलं, तुला तिची एवढी काळजी का वाटते? तो म्हणाला, काळजी नाही करणार तर काय करू? मी थोडा वेळ आनंदासाठी माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि तिला सगळं सांगितलं. ती थोडं विचित्र बोलायची, पण चांगली मैत्रीण होती, बहिणीसारखीच. ती म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं, हा प्रकार घराबाहेर नाही, घरातलाच आहे. मी विचारलं, तुला काय म्हणायचं आहे, स्पष्ट सांग. ती म्हणाली, मी स्पष्ट काही सांगणार नाही, पण तुलाच सगळं समजावून घ्यावं लागेल. बघ, तुझ्या घरात कोण कोण आहे, तुझ्या मुली कुठे जातात, त्यांच्या खोलीत कोण येतं जातं, कोण असं आहे जो त्यांच्या आयुष्याशी खेळू शकतो. तुला एक एक गोष्ट खूप बारकाईने पाहावी लागेल, नाहीतर असाच विचार करत राहशील आणि काहीही सापडणार नाही. ती अगदी बरोबर बोलत होती. काहीतरी होतं जे मी पाहत नव्हते. मी आजकाल खूपच अस्वस्थ होते. एक दिवस मी राजनला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. तो म्हणत होता, मी तर स्वर्गात राहतोय रे, माझं फारच छान चाललंय, माझ्या आजूबाजूला तर सगळ्या पऱ्या आहेत. तो हसत होता, आपल्या घरात एवढा मोठा वादळ आलाय, सगळे अजूनही सामान्य झालेले नाहीत आणि हा माणूस इतका खुश कसा काय? तो पुढे म्हणाला, बायका खूप भोळ्या असतात आणि माझी बायको तर सगळ्यात जास्त मूर्ख आहे. मी अचानक त्याच्या खोलीत गेले तर त्याने लगेच फोन बंद केला. मी विचारलं, कोणाशी बोलत होतास? तो म्हणाला, माझी मावशी आहे ना, तिच्याशी बोलत होतो. मी विचारलं, आज अचानक तिला तुझी आठवण कशी आली? तो म्हणाला, बस आली असेल, पण मला लगेच कळून आलं की तो खोटं बोलतोय आणि मोठं खोटं बोलतोय. त्याच्या मनात इतकं काही चाललं होतं की त्याला हेही आठवलं नाही की जिच्याविषयी तो बोलतोय ती तर मरण पावली आहे. माझ्या मैत्रिणींच्या बोलण्याचा अर्थ आता मला समजू लागला होता. ती कोणत्या दिशेने इशारा करत होती ते मला स्पष्ट झालं. राजनच होता जो माझ्या मुलींच्या खोलीत जात होता आणि मी निर्धास्त होऊन झोपलेली असायची. आता माझ्यासमोर एकच मार्ग होता. जर मी राजनला थेट विचारलं असतं तर तो नक्कीच खोटं बोलला असता. म्हणून मला हे समजून घेण्यासाठी एक पक्का प्लॅन करावा लागणार होता आणि माझ्या डोक्यात तो प्लॅन तयार झाला होता. मी ठरवलं की माझ्या मुलींच्या खोलीत लपून बसणार. सकाळी मी त्यांच्या खोलीत एक नवीन कपाट ठेवायला लावलं. त्या विचारायला लागल्या, हे कपाट इथे का ठेवतेस? मी म्हणाले, बाहेर जागा नाही म्हणून इथे ठेवते. माझा हेतू त्या कपाटामागे लपण्याचा होता, कारण तिथे मी लपले तर कुणालाच कळणार नाही की मी तिथे आहे. संध्याकाळ झाली. मी राजनला सांगितलं, मी मैत्रिणीकडे जाते, तिच्या घरी जागरण आहे, देवीची पूजा आहे, रात्री तिथेच थांबेन. तो म्हणाला, हो जा ना, बरंच होतं, तुलाही बरं वाटेल. मी म्हणाले, हो, खूप चिंतेत आहे म्हणून चालले. माझा उद्देश होता की त्याला वाटावं की मी घरात नाही, जेणेकरून तो बिनधास्त होईल आणि जे काही करतो ते मनमोकळेपणाने करेल. पण मी संध्याकाळीच कपाटाच्या मागे लपून गेले. माझ्या मुलींनी जेवण केलं आणि त्या आपल्या खोलीत बसल्या आणि रात्री जे घडलं ते पाहून मी थक्क झाले. राजन खोलीत आला. यात काही विशेष वाटलं नाही, कारण तो यावेळेस मुलींना शिकवायला यायचा. पण आज तो येताच म्हणाला, बस आता हा अभ्यासाचा ड्रामा, काम करायला लागा. मला ते ऐकून धक्का बसला. तो तर शिकवायला यायचा, मग हे काय बोलतोय? त्यानंतर त्याने माझ्या लहान मुलीला म्हटलं, आज तुझी बारी आहे. आणि मग तिथं जे घडलं ते पाहून मला असं वाटलं की माझं घर नरक झालंय आणि माझ्या मुली त्याच्या हातात फसल्या आहेत.
तो माझ्या मुलींशी खूप वाईट वागत होता आणि तेही माझ्याच घरात माझ्या नजरेसमोर. ज्याला मी शिकवायला येतो असं समजून शांत झोपायचे. मी माझ्या फोनमध्ये त्याचे व्हिडिओ शूट केले, कारण आता हे सगळं पुराव्याने समोर आणणं गरजेचं होतं. थोड्या वेळाने तो तेथून निघून गेला आणि माझ्या मुली बसून रडायला लागल्या. मला समजलं की खुशीच्या पोटात असलेलं मूल राजनचंच होतं आणि तेव्हा मला तो दिवस आठवायला लागला, ज्या दिवशी मी राजनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि सगळ्यांनी मला थांबवलं होतं. सगळे म्हणाले होते, वेळ लागलंय का तुला? एवढी स्वार्थी कशी बनलीस? स्वतःसाठी विचार करतेस पण तुझ्या मुलींसाठी नाही. माझा पहिला नवरा या जगात नव्हता. तो खूप निर्दयी माणूस होता. तो रोज मला मारायचा. कोणतंही कारण न देता म्हणायचा, तू मुलीचं का जन्माला घालतेस? मला मुलगा हवा आहे. त्याने मला एक दिवसही सुख दिलं नाही. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. या दोघी मुली त्याच्याच आहेत. त्याच्या मृत्यूनंतर माझ्या आयुष्यात राजन आला, एक तरुण मुलगा, जो मला म्हणे जीवापाड प्रेम करतो. पण आज समजलं, त्याचं माझ्यावरचं प्रेम फक्त एक स्वार्थ होता. त्याला फक्त 3 शिकार हवे होते, मी आणि माझ्या 2 तरुण मुली. मी जोरजोरात रडायला लागले. सगळ्यांनी मला थांबवलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, तुझं डोकं फिरलंय, तू एकटीसाठी जगतेस, मुलींसाठी का नाही विचार करत? पण मी म्हणाले होते, माझ्या पहिल्या नवऱ्याने मला खूप त्रास दिला. त्याने कधी माणूस समजला नाही. माझं मन नाही का? माझ्या भावना नाहीत का? मी जर राजनशी लग्न करायला इच्छुक असेन तर काय बिघडलं? लग्नानंतर राजनने नेहमी माझ्या मुलींना आपल्याच मुलींसारखं वागवलं. पण हे सगळं नाटक होतं. तो इतका काळजी घेत होता की मी तर विसरूनच गेले की तो त्यांचा बाप नाही. त्यांचा खरा बापही इतका काळजी घेत नव्हता. पण आज त्याने सिद्ध केलं की सावत्र बाप कधीच खऱ्या बापाची जागा घेऊ शकत नाही. माझी चूक फक्त एकच होती, त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं. म्हणूनच म्हणतात की काहीच कायम राहत नाही. मला विचार करायला पाहिजे होतं. चूक माझीच होती. तो निघून गेला आणि मी माझ्या मुलींसमोर आले. मला पाहून त्या चकित झाल्या. त्यांना समजलं की मी सगळं जाणून गेले. मी विचारलं, तुम्ही मला का नाही सांगितलं? त्यांनी रडत रडत सांगितलं, आई, त्याने धमकी दिली होती की जर तू काही सांगितलं तर तुझ्या आईला ठार मारीन. आम्ही घाबरलो होतो, कारण आमचं दुसरं कोणीच नव्हतं, फक्त तूच होती आमच्यासाठी. तो म्हणायचा, तुमच्या आईला संपवायला मला काहीही लागत नाही, आणि तो तसंच करू शकत होता. खुशीसोबत जे काही घडलं त्याचाही जबाबदार हाच आहे, आणि हे सगळं खूप आधीपासून चालू होतं. मी म्हणाले, तुम्ही लोकांनी मला सांगायला हवं होतं. तुमचा खरा बाप जसा होता तसा, पण तो भिताड नव्हता, तो धाडसी होता. तुमच्यात त्याचंच रक्त आहे. माझ्या मुली खूप रडत होत्या, पण मी त्यांना म्हटलं, बस, आता सगळं संपलं आहे. आता मी तुमचा सूड घेणार आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यांनी विचारलं, आई तू काय करशील? मी म्हटलं, मी ठरवलं काय करायचंय. तुम्ही तुमचं सगळं सामान घ्या आणि शाळेत जाण्याची तयारी करा, कारण आपण हे शहर कायमचं सोडून जाणार आहोत. 1 आठवडा आहे तुमच्याकडे तयारीसाठी, पण कुणालाही काही सांगायचं नाही. त्यांनी विचारलं, शहर सोडून गेल्याने काय होणार? मी म्हणाले, तो आपल्याला शोधेल, म्हणूनच मी जे सांगितलंय तेच करा. मी जी व्हिडिओ बनवली होती ती माझ्याकडे पुरावा होता. मी थेट पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दाखल केली आणि त्यांना व्हिडिओ पण दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला नक्कीच अटक करायची होती. मी शहर सोडण्याची तयारी केली आणि माझ्या मुलींनाही सगळं समजावलं की काय करायचंय, कसं करायचंय. राजनला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्यासोबत काय घडणार आहे. तो अगदी अनभिज्ञ होता. आम्ही सगळे एकमेकांसोबत होतो. मी खूप काळजीपूर्वक सगळं विचार करत होते, कारण आता अजिबात चूक होता कामा नये. आधीच माझ्याकडून मोठी चूक झाली होती. माझ्या मैत्रिणीला माहीत होतं की राजन एक वाईट माणूस आहे. आपल्या लग्नाच्या वेळेस तिने मला थांबवायचा प्रयत्न केला होता. म्हणाली होती, अजूनही वेळ आहे, थांब. पण त्यावेळेस मी प्रेमात अंध झाली होती. मला आयुष्यात कधी प्रेम मिळालं नव्हतं. म्हणून जेव्हा राजनने मला म्हटलं की मी तुला आयुष्यभर सुखात ठेवीन, तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानेही म्हटलं होतं
की माझ्या मुलींना स्वतःच्या मुलींसारखं समजेल. लग्नाच्या सुरुवातीला तो खरंच तसंच वागत होता. आता आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती, पण समाजाने माझ्यावर बोट ठेवली होती. म्हणत होते, हिला आपल्या मुलींची पर्वा नाही, म्हातारी झाली तरी लग्न करत आहे. मी कुणाचंही ऐकलं नाही. मला वाटत होतं मी योग्य करत आहे, पण आता वाटतं लोकांनी जे बोललं ते ऐकायला हवं होतं. आपण समाजात राहतो, मग समाजाच्या गोष्टी ऐकाव्याच लागतात. मी जाण्याची सगळी तयारी केली आणि पोलिसांना सगळे पुरावे दिले. आम्ही आमच्या गल्लीतून बाहेर पडत होतो आणि तितक्यात पोलिसांची गाडी आमच्या घराकडे जात होती. राजन घरी एकटाच होता. तो पोलिसांपासून वाचला असता तरीही त्याच्यासाठी हीच मोठी शिक्षा होती की मी त्याला कायमचं सोडून दिलं होतं. आधीच मला रात्री झोप लागत नव्हती, आता तर अजिबात लागत नाही. असं वाटतं की माझ्या मुलींवर जे काही झालं ते राजनने केलं नाही, तर ते मी केलं. आपण दुसऱ्या शहरात आलो आहोत. माझ्या मुलींचं शिक्षण पूर्ण झालं आहे. त्या नोकरी करतात आणि मी देखील माझं घर चालवते. पण तरीही मनात कुठेतरी वाटतं की हे सगळं माझ्या मूर्खपणामुळे झालं. स्वतःला मी खूप दोष देते. रात्री झोप लागत नाही. आयुष्य असंच चालू आहे. मनात सारखं येतं की आपण आयुष्य संपवावं, पण मग आठवतं माझ्या मुली मला खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी मला जगावं लागेल. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.